नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवन परिसरात त्याचप्रमाणे नाशिक शहरातल्या इतरत्र भागात जी वृक्षतोड सुरू आहे तिच्या विरोधात याचिका दाखल झाली आहे आणि त्या संदर्भातल्या याचिकेची सुनावणी आज हरित लवाद न्यायालयात होणार आहे। खरं तर आगामी काळात नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचं आयोजन केलं जाणार आहे आणि याच सिंहस्थाच्या निमित्तानं नाशिकच्या तपोवन परिसरात साधुग्रामच्या उभारणीसाठी काही झाडं तोडले जाणार आहेत। त्याचबरोबर शहरातल्या रस्त्यांना मोठं करण्यासाठी शहरातले रस्ते हे रुंद करण्यासाठी या ठिकाणी काही वृक्षांची कत्तल केली जाणार आहे। मात्र त्याच विरोधात काही वृक्षप्रेमी आता हरित लवाद न्यायालयात गेलेले आहेत। या न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे। ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे हे नाशिककरांच्या वतीनं या ठिकाणी आपली बाजू मांडणार आहेत आणि शहरातली तपोवन परिसरातली ही वृक्षतोड तातडीनं थांबवावी अशा पद्धतीची मागणी केली जाणार आहे। दुसरीकडे पालिका प्रशासनाच्या वतीनं देखील ही वृक्षतोड नेमकी का सुरू आहे, त्याची आवश्यकता का आहे याची बाजू मांडली जाणार आहे आणि त्यामुळे आज पुण्यामध्ये होणाऱ्या हरित लवादच्या या सुनावणीकडे फक्त नाशिककरांचंच नाही तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। नाशिकमध्ये सध्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे कामं प्रगतीपथावर आहेत, मात्र हे कामं होत असताना ज्या पद्धतीची वृक्षतोड होती आहे तिला कुठेतरी नाशिकच्या पर्यावरणप्रेमींनी विरोध केलेला आहे, याचिका दाखल केली आहे आणि त्यामुळे आजच्या या न्यायालयाच्या एकूणच सगळ्या सुनावणीत नेमकं काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।